मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना ही संपूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा ठसा उमटवला, कमी वयात आपल्या नावाच्या अवतीभोवती दखल घेण्यासाठी भाग पडणारा खेळाडू आहे म्हणजेच मंथन पाटील. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर त्याच्याबरोबर असेल साहिल. मिस्टर JPL म्हणजेच जुगाव प्रीमियर लीगचा एक दर्जेदार खेळाडू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मिस्टर मयूर रामनाथ भोईर. दोन्ही अष्टपैलू खेळाडू, दोन्ही मॅन ऑफ द सिरीजच्या रेससाठी आणि दोन्ही खेळाडू आता फायनलच्या मॅच मध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट फायनलचा मॅच. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं गेले. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, वेगाने थ्रो केला जातोय. मंथन पाटील ऑफ द मार्क, पहिली धाव आले. काय बॅटिंग केली मंथन पाटीलने, ही संपूर्ण स्पर्धा गाजवली या खेळाडूने आणि अशाच यंगस्टर खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आहे. म्हणूनच ह्यासाठी परेश भोईर आणि सुनील भोईर या दोन बंधूंनी या प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं. दिगंबर मुकल यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी शीतलादेवी मित्रमंडळाच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चला, पहिल्या बॉलवर सिंगल आली. खोलवटापाचा चेंडू ऑफ ड्राय केलाय, गॅप मध्ये स्ट्रोक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचते. दोन्ही खेळाडूने आपापलं खातं उघडले आणि मयूर भोईरने जर 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतली, फिरोज पठाण यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. पैसा आता येतोय. मग ही गावाची प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक गावाच्या घटकाने सहभाग घेणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल अगर नाही मिळेल, पण तुमचा परफॉर्मन्स करा, तुम्ही नाव नोंदणी करा, हे गरजेचं आहे. डायरेक्ट हिट झालाय, इम्पॉर्टंट विकेट. साहिलला परतावा लागेल. पहिला धक्का लागत असताना डायरेक्ट हिट केला जातोय. आपण पाहू शकाल सेलिमिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि 40+ हा सितारा ज्याने डायरेक्ट हिट केलाय तो खेळाडू आहे रुपेश मांजरेकर. डायरेक्ट हिट, व्हेरी गुड थ्रो आणि फाईलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम कियान सुपर किंग संघाला. 1 गडी बाद, टीमची धावसंख्या 2. फायनलची मॅच आहे, मेगा फायनलचा सामना आहे. या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये खेळत असताना दोन्ही टीम एकमेकाच्या विरोधामध्ये अगदी डावपेच आखताना दिसतोय. मयूर रामनाथ भोईर नवी मुंबईचं टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातोय. त्याच्या समोर जर पाहिलं तर मंथन पाटील यंगस्टर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. ऑन साइडला ऑन ड्राय खेळलाय. काय घडलंय? मंथन पाटीलची विकेट. या मॅच मध्ये अर्ध काम पूर्ण झालंय. जो पहिल्या मॅच पासून बरसला होता आणि लाजबाब झेल पकडला जातोय रुपेश मांजरेकर. हे 2 विकेट त्यांच्या नावावर असतील. व्हॉट अ फिल्डिंग, लाजबाब फिल्डिंगचा परफॉर्मन्स. ही जी बायसिकल आहे ना त्याच्यावर एक नाव ऑलरेडी लिहिलं गेलंय, रुपेश मांजरेकर. सुपर फिल्डिंग परफॉर्मन्स. 40+ वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील तितक्याच तरबेजाने रुपेश मांजरेकर या मैदानाच्या आतमध्ये अगदी दबक्या पावलाने आता मंथन पाटील परतलाय. कॅप्टनचा शिकार केलाय कॅप्टनने. मंथन पाटील बॅक टू द डगआउट. ही ओव्हर संयमाने खेळायची होती, पण या ओव्हर मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न करत असताना काय कॅच पकडली रुपेश मांजरेकर. व्हॉट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग परफॉर्मन्स. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 2 धावा. 2 गडी बाद 2 धावा. लगातारच्या 2 बॉलवर रुपेश मांजरेकरने कमाल केली. सुपर फिल्डिंग, लाजबाब क्षेत्ररक्षण. मयूर भोईरने खूप चांगलं काम केलंय. मंथन पाटीलला बाद केलंय. अडथळा दूर झालाय. न्यू बॅटर नितीन आणि मनीष. टॉप एज चेंडू हवेत आहे. बिहाइंड विकेट वेअर चेंडू जाईल. सिंगल मिळते. अप्रतिम गोलंदाजी.
मयूर रामनाथ भोईर या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी खूप चांगली गोलंदाजी करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अप्रतिम कामगिरी. विजयाच्या दिशेने विजयाची चॅम्पियनशिप उचलायची आहे. त्यासाठी दोन्ही टीमला प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आलेत आणि प्रेक्षकाने देखील अगदी ते पारितोषिक दिलं गेलं रुपेश मांजरेकर यांना. हे आहे फॅन फॉलोईंग आणि रुपेश मांजरेकर यांच्या कामगिरीसाठी हे पारितोषिक आलंय. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक घेईल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कियान सुपर किंग 2 गडी बाद 5 धावा. सुपर बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी करत असताना गोलंदाज मयूर रामनाथ भोईरने आपलं काम चोख बजावलंय. चला षटक क्रमांक दुसरं. बॉलरचं नाव सांग. अखोटपाचा बॉल. निनाद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल डॉट येतोय. मनीष साठी पारितोषिक आहे. या ओव्हर मध्ये जर चौकार लगवतो तर फिरोज पठाण यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पर बाउंड्री साठी मनीषसाठी हे पारितोषिक असेल. फिरोज पठाण यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी निनाद पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये कमाल केली. 2 महत्वाची विकेट. जिथे साहिल बाद झाला, जिथे मंथन पाटील बाद झाला आणि अर्ध काम पूर्ण झालंय कासबक 1911 संघाचं. आणि या मॅचची हवा जवळजवळ काढून घेतली पहिल्या ओव्हरमध्ये. पण मॅच अजूनही बाकी आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. काही घडू शकतो. संध्याकाळचं सत्र आहे. 40-45 पर्यंत मजल मारली तर मॅच मध्ये अजूनही रंगत येऊ शकते. अतिशय देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अकोटपाचा बॉल. पुलचा फटका इनफिल्डच्या वरून स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल दणदण करत सीमारेषे पलीकडे. फलंदाज मनीषच्या बॅट मधून येतोय. 4 धावांसाठी चौकार. आणि जे 300 रुपयाचं पारितोषिक आहे ते जीपेच्या द्वारे तुमच्या अकाउंटला जाईल. पहिला चौकार आलाय. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. यावेळी स्टॉपेज लागलाय. चेंडू जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. वेगाने पॉइंटचा खेळाडू येईल तोपर्यंत एकच धाव मिळते. खूप चांगली गोलंदाजी होतीये सध्याच्या घडीला. जर पाहिलं तर टीम संकटामध्ये आहे. टीम अडचणीमध्ये आहे. टीमला आवश्यकता असेल धावांची. कॅप्टन परतलाय. कॅप्टन ची विकेट प्राप्त झाली. त्यानंतर जल्लोष. रुपेश मांजरेकर काय एफर्ट्स, काय झेल पकडला, काय डायरेक्ट हिट केला. 2 महत्वाची गडी बाद करण्यात या फायनलच्या मॅच मध्ये रुपेश मांजरेकरला यश आलं. इथे देखील प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या फक्त 5 आणि या ओव्हर मध्ये धावा आल्या 6. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. कुठे गेला
चला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला नागेश. फायनलचा सामना आहे दोन संघ कासबक 1911 वर्सेस कियान सुपर किंग असा सामना आपण मैदानामध्ये रंगत पाहतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा आज जोगावच्या क्रिकेटच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ही मॅचचं टेलिकास्ट सुरू आहे. आपल्या फोनद्वारे लॅपटॉपद्वारे आपल्या स्मार्ट टीव्हीद्वारे ही स्पर्धा पाहिली जाते. आज एक जल्लोष आहे, आज एक उत्सव आहे. जोगावच्या क्रिकेटमध्ये नवीन अध्याय लिहिला जातोय. टॉपेज लागते. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. नागेश गोलंदाजी ट्रॅकवर. आपण जर पाहिलं तर नितीन आणि मनीष अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 गडी बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या 11. 12 धावा फलकावर लागलीत. प्रणव मनीष शर्मा यांच्या वतीने जर फलंदाज मनीषने षटकाराची हॅट्रिक लगवली तर 1000चं कॅश प्राइज असेल. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. धावा करावा लागतील. 5 ओव्हरचा सामना आहे. खोलबटा पाचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रेशर मध्ये बॅटिंग करत असताना आणि काय घडलंय धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असताना अंपायर. चला एक धाव मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 13-13. एक धाव फार महत्वाची. एक धाव अगदी या फायनलच्या मॅच मध्ये तितकेच महत्वाची ठरणार आहे. दोन्ही अंपायर आमच्या दिशेने आलेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय आपण. पहिले 2 बॉलवर 2 सिंगल आली. 13 धावा फलकावर लागलेत. धावांसाठी कुठेतरी वंचित ठेवले. गोलंदाजी करत असताना कासबर्ग 1911 संघाने टॉस हरवून गमवून देखील गोलंदाजीमध्ये धार दाखवली आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला कियान सुपर किंग संघाने. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. नितीन एनकरच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. नितीनच्या बॅट मधून षटकार आला. चला डीजे मास्टरला थोडी संधी देऊया. ऐकू एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये. अखोटापाचा बॉल परफ्यूम डीलर भन नाटवेग धारण केलाय. पडल्यानंतर चेंडू अगदी स्किड झालाय आणि या टेनिस बॉलचा स्मेल नितीनच्या नाकाला झुमून गेला असेल. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. आणखीन एका खोटापाचा बॉल खूप चांगला रिलीज केला गेलाय. 1 फॉर द ओव्हरची ताकीद देण्यात आली आहे. लाजवाब चेंडू लाजवाब डिलिव्हरी. रुपेश मांजरेकर आपण पाहू शकाल आज भरपूर चांगलं काम केलंय. ज्या पहिल्या ओव्हर मध्ये 2 महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 40+ खेळाडू आहेत. बेस्ट बॅटरसाठी बायसिकल, बेस्ट बॉलरसाठी बायसिकल. आणि त्याच दरम्यान नितीन एंकरच्या बॅट मधून मोठा फटका येतोय आणि स्पोर्ट्समनशिप पहा. मयूर रामनाथ भोईरने सांगितलं की माझा पाय गेलाय, मी इमानदारीचं क्रिकेट खेळतोय आणि हा षटकार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे मित्रांनो की अशा कामगिरीबद्दल खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. षटकार आलाय. सुपर स्ट्रोक. नितीनच्या बॅट मधून षटकार आलाय. अशा तऱ्हेने
तिसऱ्या षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आणि जसं चौथ्या षटकाला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये तीन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25च्या आकड्यावर. 25 धावा दाखल करावं लागलीत. धावसंख्येला आकार नितीन एनकर चांगली बॅटिंग करतोय. एक अँकर इनिंग करावी लागेल नितीन एनकरला या मॅच मध्ये. क्षमता आहे, एबिलिटी आहे, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये तो अगदी कार्यरत आहे. पण आता ही जबाबदारी आहे. मंथन पाटील स्वस्तात परतलाय कारण की प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्मन्स केला मंथन पाटीलने. पण आता कॅप्टन परतल्यानंतर ही जबाबदारी इतरांची असते. ती जबाबदारीचं ओझ अगदी खांद्यावर पेरवत असताना ही दोन्ही बॅटर मनीष आणि नितीन एनकर 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला मयूर, जर तुम्ही जितका वेळ खर्च करा तितकाच तुम्हाला अंधार येईल. त्यामुळेच तुम्हाला त्याचा अगदी त्रास होईल. त्यामुळेच त्या अडचणीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे सामना स्पीडअप करा मयूर, स्पीडअप करा. जर 40-45 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल कारण की संध्याकाळचं सत्र आहे. बॉल ट्रॅव्हल होणं इतकं सोपं नसणार आहे. त्यामुळेच अजून या 2 ओव्हरमध्ये 20-22 धावा कराव्या लागतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मनीष ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आम्ही पाहिला आणि नितीनच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 25. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. फटका चांगला आहे पण एलिव्हेशन नाहीये. मयूर भोईर आता चूक करणार नाही. परतावा लागेल मनीषला. आणखी एक विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय. टीमला फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव धमाका 2025 हा भव्य दिव्य आणि मेगा फायनलचा सामना. अखंड जुगाव नगरीचे सगळेच युवक आज या मैदानाच्या दिशेने येत असताना जुगावच्या क्रिकेटचा एक घमासान तुम्ही अनुभवताय. चौथ्या षटकाची सुरुवात होते विकेटनी आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सागर आलाय. टीमची धावसंख्या 25-25. फायनलचा सामना आहे. अकोटपाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना चौथ्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. गोलंदाजी चांगली होतीये. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना सागरला देखील परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय. टीम कियान सुपर किंग संघाला. फलंदाज बाद होतोय. ने जर झेल पकडला तर प्रत्येक कॅच साठी शीतला देवी कडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 25-25. न्यू बॅटर ऑफ ड्राय केला जातोय. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 26 आकड्यावर भार्गव फलंदाजीसाठी आलाय. नितीन एनकर मोठी जबाबदारी आहे. 2 षटकार ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत. त्यामुळेच धावांचा वेग वाढवण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल. त्याला चांगले स्ट्रोक खेळावा लागतील.
इथे देखील बॅटची एज. इथे मात्र सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 27 या ओव्हरमध्ये आतापर्यंत विशालने काय कामगिरी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना एक एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. या मॅच मध्ये टीम कियान सुपर किंग टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. शेवटच्या बॉलवर येते डॉट बॉल आणि अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. 27 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. बघूया टार्गेट कितीचं असेल. 40-45 की त्या आधी थांबवलं जाईल की आणखीन धावा केल्या जातील. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय मेगा फायनलचा सामना जिकडे कियान सुपर किंग आणि कासबग 1911 असा संघ खेळतोय. जुगाव धमाका 2025 चा घमासान. थँक्यू व्हेरी मच. शेवटची ओव्हर आहे. थँक्यू व्हेरी मच अभि, ज्यांच्या माध्यमातून एक मधुर गीत लगवलं गेले आणि आज या 2 दिवसामध्ये चांगलं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. जाऊ द्या शेवटच्या ओव्हरकडे आणि शुभम गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी ऑन दी अप फटका हवेत आहे. मयूर भोईर इथे चूक करणार नाही आणि झेल पकडला जातोय. आणखीन एक लाजबाब झेल मयूर भोईरच्या माध्यमातून आणि अखेर नितीन एनकरला परतावा लागेल. विकेट क्रमांक 5 बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन होत असताना पहिल्या बॉलवर विकेट आणि खूप चांगला झेल मयूर भोईरच्या माध्यमातून. न्यू बॅटर दिनेश आलाय. दीपेश कुटपाचा बॉल आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावाने टीमची धावसंख्या फक्त जाऊन पोहोचते 28 ऑन स्कोरबोर्ड. 28 धावा. या स्पर्धेसाठी प्रत्येक घटकाने सहकार्य केलं. त्या घटकाचा विशेष आभार मानणं गरजेचं आहे. फुललेचा चेंडू आहे. टायमिंग चांगला आहे. फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर. मस्ट नीडेड षटकार येतोय. बॅटर भार्गवच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉल मध्ये 2 हिट करावे लागतील. फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षकाला अगदी जागच्या जागी थांबावं लागलं. हातामध्ये झेल. स्ट्रोक चांगला होता. स्वतःवर विश्वास नसेल भार्गवचा, कारण की खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला होता. फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन. 6वा गडी गारद होतोय. संदेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या स्पर्धेसाठी सगळ्याच घटकांचं सहकार्य आहे. सगळ्यांचे आभार. विशेष आभार म्हणजेच शीतलताई भोईर यांचं देखील आभार. या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य राहिले. संजय दादा भोईर असेल, निशिकांत तळेगावकर या स्पर्धेसाठी ज्यांनी बॉल आम्हाला पुरस्कृत केले. वैभव भालचंद्र भोईर, जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करण्यात आली. दर्शन हरिश्चंद्र भोईर, नितेश धनाजी पाटील यांचं देखील आभार मानतो. या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान राहिले. आणि मंथन पाटील यांनी देखील पाण्याच्या स्वरूपात आम्हाला सहकार्य केले. आयोजन कमिटीसाठी केलेल्या मदतीची नावं मी घोषित करतो. ऋतांशू रामचंद्र पाटील,
यतीन भोईर, ओमकार भोईर, जतीन पाटील, रमाकांत पाटील, गणेश भोईर, भावेश भोईर, सागर पाटील, भार्गव पाटील, रचित भोईर, दक्षय भोईर, पियुष पाटील, नैतिक भोईर, सुशील डाकवळ, प्रणव ढाळे, आकाश ढोडे आणि चिकू शर्मा या सगळ्यांचे आभार होते. त्याच दरम्यान फलंदाज बाद होते. अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर आणि 35 धावांचं टार्गेट उभं केलंय 30 बॉलमध्ये. बघूया या मेगा फायनलच्या मॅच मध्ये कासबर्ग 1911 हा सामना या 35 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतोय आणि कियान सुपर किंग हा संघ कशा पद्धतीने या 35 धावा डिफेंड करतोय. जोगाव धमाका 2025 चा अंतिम टप्पा आणि पहिला डाव इकडे संपलाय. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये कोण जिंकेल आणि कोण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उंचावेल यासाठी दुसऱ्या डावामध्ये इन्व्हाइट करूया ज्या आवाजाची धार आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. हिंदीतला प्रभुत्व असणारा हे आवाज म्हणजेच आपल्या समोर येतील. म्हणूनच म्हटलं जातं की मराठी मेरी माँ है तो हिंदी मेरी मौसी, एक है अमृत जैसी तो दुसरी है जमजम जैसी. तर यावेळी राष्ट्रभाषा हिंदीमध्ये आपण मनोज पाटीलला इन्व्हाइट करूया, ऐकूया त्यांच्याच वाणीतून या फायनलच्या अंतिम या डावाची कहाणी त्यांच्या जुबानी. धन्यवाद. और धन्यवाद विघ्नेश सर, धन्यवाद संतोष सर। आज लगातार 2 दिन से हम देख रहे मराठी के बहुत ही मल्टी टैलेंटेड और मराठी की एक और मखमली आवाज़ संतोष सर आज लगातार 2 दिन हमारे साथ सेवा में है। और मैं मनोज पाटिल, जुगांव की अगर हम बात करें, जुगांव का अगर प्रतियोगिता हो और मनोज पाटिल ना हो ऐसा कभी हुआ नहीं है। तो चलिए 34 रन बनाए हैं कियान सुपर किंग्स ने और 35 रनों का लक्ष्य रखा है, यानी प्रति ओवर की बात की जाए 7 रनों की औसत से रन बनाने। ग्रैंड फिनाले है, फाइनल जैसे बड़े मुकाबले में अनुमान लगाया था। जब मैंने बातचीत की थी संदेश भोईर से तो उन्होंने कहा 55-60 के आसपास स्कोर बनाने का इरादा लेकर मैदान में उतरेंगे, लेकिन जबरदस्त गेंदबाजी रही है खास करके कप्तान मयूर भोईर की, जिसकी बदौलत कियान सुपर किंग्स महज 34 पर ही सिमट गया। तो चलिए 30 गेंदों में बनाने हो गए 35 रन। स्ट्राइक पर आ चुके हैं मयूर रामनाथ भोईर, उनके साथ सहयोगी बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर निनाद। जबकि गेंदबाजी की बात करेंगे 40+ के ये बहुत ही जाबाज खिलाड़ी जिन्होंने अब तक अपनी अलग सी छाप छोड़ी है। पावर प्ले का पहला ओवर गेंदबाजी पर आ चुके, नए गेंद से गेंदबाजी संभालेंगे बिल्कुल अंपायर के दाहिनी तरफ से प्रेमनाथ। दिवेश भोईर कमाल का चाय यहाँ पे उन्होंने उपलब्ध करवाया, क्योंकि चाय की प्याली जब सामने हो संतोष सर, विघ्नेश सर, तो बड़े बड़े मसले हल हो जाते हैं। और यहाँ पे चाय का मुहैया, मुझे लगा चाय आसाम से आई है।
लागोरी चाय आसाम की चाय है, और चाय की पत्ती और पानी तो जुगाव का है ना, लेकिन पत्ती वहां से आई, लेकिन पानी तो जुगाव का है। तो चलिए होते रहता है। 30 गेंदों में बनाने हो गए 35 रन। प्रेमनाथ ऑन द बॉलिंग अटैक, अभी भी चर्चा चल रही है। मैच बॉल सुनील भोईर चेंडू पूर्वाधार, चेंडू चेंडू मैदान पर दोनों अंपायर गए हैं, लेकिन गेंद शायद हाथ में नहीं है, ये चर्चाएं चल रही है। अब शाम का समय हो चुका है, शाम का समय हो चुका है, ऐसे स्थिति में गेंद ट्रैवल होगी या नहीं ये देखना बहुत जरूरी है। देखिए यहाँ पर मुझे लग रहा है कि गेंद ढूंढा जा रहा है। अब तक इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए रुतांशु पाटिल, ओमकार भोईर, जतिन पाटिल, रमाकांत पाटिल, गणेश भोईर, भावेश भोईर, सागर पाटिल, भार्गव पाटिल, रचित भोईर, दक्षय भोईर, पीयूष पाटिल, नैतिक भोईर, सुशील ढाकवाल, प्रणव ढाले, आकाश डोडो और चिक्कू शर्मा, इन लोगों ने बहुत बड़ा सहयोग दिया है। इन लोगों का जितना भी शुक्रगुजार करूं उतना ही कम। तो चलिए आखिरकार गेंद आ चुकी है। मयूर भोईर अगर लगातार 3 गेंदों पर 3 सिक्स मारते हैं तो फिरोज पठान इनकी तरफ से 1000, और मंथन अगर 3 गेंदों पर 3 विकेट प्राप्त करवाता है, लेकिन मंथन गेंदबाजी पर आएंगे तब बताएंगे। तो चलिए फिलहाल प्रेमनाथ आ चुके हैं गेंदबाजी पर, नए गेंद से गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे। 4 खिलाड़ी ऑफ साइड में है, लगभग 2-3 खिलाड़ी ऑन साइड में है, जी नहीं 5 खिलाड़ी ऑफ साइड में, 5 खिलाड़ी ऑफ साइड में, 2 खिलाड़ी ऑन साइड में। पावर प्ले का पहला ओवर, स्ट्राइक पर है मयूर रामनाथ भोईर, मंजिल है 35 रनों की। कौन जीतेगा कई सीमा प्रीमियर लीग का फाइनल मैच? पहली गेंद ब्लॉक हॉल में, कमाल का शॉट, कमाल का शॉट, 6 रनों के लिए। ये तो संकेत पाटिल इनकी तरफ से, अगर भार्गव पाटिल अगर कैच पकड़ते हैं तो उनको 1000 रुपए की धनराशि दी जाएगी, यानी कैश प्राइज दिया जाएगा। तो पहली ही गेंद पर अपना इरादा स्पष्ट कर दिया है कप्तान मयूर रामनाथ भोईर ने। 6 रनों के साथ व्यक्तिगत और टीम का खाता खोला है। कमाल की बल्लेबाजी अब तक करवा रहे। प्रेमनाथ के ऊपर ज्यादा दबाव डालने की कोशिश भी, और जबकि प्रेमनाथ ने अब तक पूरे टूर्नामेंट में बहुत शानदार गेंदबाजी की, और निश्चित रूप से ये पहले ही गेंद से अटैकिंग मोड अपनाने का प्रयास करवा रहे। इस बार फिर से बड़ा शॉट मारने का प्रयास, और यहाँ पर देखिए एक तेरी तो एक मेरी, जैसे ही छक्का पड़ा और दूसरी ही गेंद पर चलता कर दिया मयूर रामनाथ भोईर को प्रेमनाथ ने। यश दीजिए। तो मयूर भोईर के पारी का हुआ ये अंत, पहली सफलता कियान सुपर किंग्स को। गेंदबाज प्रेमनाथ के गेंदबाजी पर पहली गेंद में छक्का पड़ा, उसके बाद दूसरी ही गेंद पर चलता कर दिया मयूर भोईर। बड़े बड़े स्ट्रोक मारने का प्रयास करवा था, शायद मैच जल्दी समाप्त करने का इरादा लेकर आए थे, लेकिन दूसरी ही गेंद पर प्रेमनाथ ने मयूर को बाहर का रास्ता दिखा दिया। तो 6 रनों के निजी स्कोर पर मयूर ने अपना खाता खोलने के बाद अपना विकेट गंवा दिया है। अब नए बल्लेबाज आ चुके मैदान पर, शुभम शिंदे। इस खिलाड़ी ने पिछले मैच में 17 गेंदों में 41 रनों की पारी खेली थी। इनका मनोबल भी काफी ऊंचा होगा। इस ओवर की बढ़िया गेंद, जैसे विकेट मिला गेंद को थोड़ा नीचे रखवा रहे। देखिए प्रेमनाथ की तारीफ करनी चाहिए, मयूर भोईर के लिए शॉर्ट पिच गेंदबाजी डाले थे। जैसे ही नए बल्लेबाज आए हैं शुभम शिंदे, तो शुभम शिंदे के लिए गेंद को थोड़ा नीचे रखवा रहे हैं, यानी खुलकर खेलने का मौका नहीं दे पा रहे। अब यहाँ पे फील्डिंग में बदलाव किया जाएगा। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गए हैं शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में, और शॉर्ट मिड विकेट के जो खिलाड़ी थे निखिल भोईर मेरे ख्याल से, उनको बुलाया है शॉर्ट एक्स्ट्रा के क्षेत्र में। 3 गेंदों में 6 रन आ चुके हैं। इस बार डीप स्लिप मिड ऑफ के क्षेत्र में गेंद गई है। अच्छी फील्डिंग, और यहाँ पे डायरेक्ट हिट अगर हो जाता तो मुझे लग रहा है कि शुभम शिंदे को भी मैदान से बाहर जाना पड़ता। अच्छी फील्डिंग का नजारा, लेकिन इस बीच दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करके
1 रन आसानी के साथ पूरा कर दिया, टीम के स्कोर को पहुंचा दिया है 7 रन। एवरेज यहाँ से निकल चुका है, अब यहाँ जोखिम उठाने की कोई जरूरत नहीं है। हालांकि विकेट जो गिरा है मयूर भोयर का, वो थोड़ा सा चिंता का वातावरण बढ़ा सकता है। प्रेमनाथ अपने ओवर की अगली गेंद इस बार हल्का सा पंच किया बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में, ये और नजदीकी मामला है, लेकिन सुरक्षित जगह पर दोनों बल्लेबाज पहुंच चुके। 1 रन और मिलेगा, 2 सिंगल 1 छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ लगभग 8 रन। 35 रनों का लक्ष्य है, 8 रन बन चुके हैं। अभी भी 27 रनों की आवश्यकता। इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है, 4 गेंदों में 8 रन माफ कीजिएगा 5 गेंदें हो चुकी है, 5 गेंदें हो चुकी इस ओवर का ये आखिरी गेंद। उम्दा शॉट, लाजवाब टाइमिंग, जबरदस्त टाइमिंग के साथ। और यहाँ पर शुभम शिंदे नहीं रुक पाएंगे, मिलेंगे यहाँ पे आखिरी बॉल पर 4 रन। छक्के से किया था आगाज और अंजाम दे दिया है चौके के साथ। ओवर की हो चुकी है समाप्ति, 1 विकेट के नुकसान पर स्कोर पहुंच चुका है कास्बर 1911 का 12 रन। यश डीजे। बदलाव किया जाएगा, दूसरा पावर प्ले लेकर आए हैं मंथन कमलाकर पाटिल। इस खिलाड़ी ने पूरे टूर्नामेंट में बल्लेबाजी हो या फिर गेंदबाजी हो जबरदस्त प्रदर्शन किया है। अब यहाँ पे 3 विकेट के लिए 1000 रुपए का इनाम रखा है फिरोज पठान इनकी तरफ से। मंथन के लिए बेहतरीन मौका है, लोहा गर्म में हथौड़ा मार दीजिए। सबसे बड़ी बात अगर देखा जाए 23 रनों की अभी भी आवश्यकता, 24 गेंदों में, यहाँ जोखिम उठाना नहीं चाहिए बल्लेबाजों को। ये देखिए डिफेंस किया खूबसूरती के साथ। जैसे ही निनाद को स्ट्राइक में, निनाद को जानकारी है कि शुभम शिंदे जो है वो बड़ी आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करवा रहे हैं, तो ज्यादा स्ट्राइक उनको मिलना चाहिए। निनाद 1 रनों के साथ अपना खाता खोला, टीम के स्कोर को पहुंचा दिया 13 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। तो पहला विकेट गिरा 6 पर और अब तक दूसरे विकेट के लिए शुभम शिंदे और निनाद के बीच में अब तक 7 रनों की साझेदारी बन चुकी है। एक अच्छा योगदान देते हुए मंथन कमलाकर पाटिल। इस खिलाड़ी के पास भी एक अलग वेरिएशन है। इस खिलाड़ी के पास 3 गेंदों पर 3 डॉट अगर डालेंगे तो भी 1000। फिरोज पठान ने यहाँ पे देखिए 2 अलग से इनाम, 3 गेंदों पर 3 विकेट 1000, 3 गेंदें डॉट निकली तो भी 1000। राउंड होकर गेंदबाजी डाल रहे इस बार पॉइंट के ऊपर से, लाजवाब टाइमिंग शुभम शिंदे और यहाँ पे मिलेगा चौका। तो टेरेस मित्र मंडल देखिए अनाउंसमेंट पैसे खबर संतोष सर, लेकिन बाउंड्री जा रही है। देखिए मुझे लग रहा है हमारे स्कोरर है उनको दिवेश भोर की तरफ से आज बकरे का ना, नहीं मुंडी बोला ना इसलिए बोल रहा हूँ, बकरे का ही क्या। बहुत अच्छा स्कोरिंग करवाई है। तो 4 रन और मिलेंगे, स्कोर पहुंचा 17 रन। अभी भी 18 की आवश्यकता है। इस बार डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी साहिल पहुंचे थे, लेकिन बीच में रुकावट आई ही, रोक गए अपने आप को। नॉर्मल लाइन में गेंद गिरी। शुभम शिंदे फिर से 2 रन आगे बढ़ चुके हैं, स्कोर पहुंच चुके 19 रन। 3 डॉट बॉल के लिए 1000 रुपये फिरोज पठान की तरफ से। लगातार 3 गेंदों पर 3 विकेट के लिए 1000 रुपये फिरोज पठान की तरफ से, और लगातार 3 गेंदों पर 3 विकेट के लिए टेनिस मित्र मंडल की तरफ से 1000 रुपये। ये देखिए, ये समझदारी देखिए, ये सही है। आपको लग रहा है कि यहाँ आप जोखिम उठाने की जरूरत है। कि शुभम शिंदे की तारीफ करना चाहूंगा, पिछले 2 मैचेस में बिल्कुल इस खिलाड़ी ने रक्षात्मक तरीके से बल्लेबाजी की थी। पिछले मैच में जो 17 गेंदों में 41 रन बनाए, वहां से इनका मनोबल काफी ऊंचा हो चुका है। स्कोर पहुंच चुका 20 रन। इस बार सीधे ब्लॉकर में डाला था शॉर्ट एक्स्ट्रा कॉर्नर के क्षेत्र में। जब आपको विकेट नहीं मिल पाता तो आप फील्डरों के ऊपर दबाव बढ़ जाता है। देखिए जहां रन नहीं बनना चाहे तो वहां पे दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट करवा रहे हैं। दिवेश भोर भी जानते कास्बर 11 के आज 12 मैन बनकर आए हैं। स्कोर पहुंचा 21, अभी भी 14 रनों की आवश्यकता है। मैच पूरी तरह से कास्बर 1911 के खाते में जा चुका है। यहां विकेट चाहिए। इस बार लो फुल टॉस गेंद थी, नो बॉल का इशारा, नो प्लस मुझे लग रहा है 4 हो सकते क्या, नहीं जी हाँ 4 रन मिलेंगे शायद। यहाँ पर अंपायर गुरुनाथ पाटिल का इशारा, नो बॉल प्लस 4 यानी 5 रन मुनाफे के रूप में मिलेंगे। अब कास्बर 1911 इस मैच की तरफ आगे बढ़ती हुई 5 रन और मिलेंगे 26। अब केवल 9 रन दूर
अपने जीत से। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद बची है। 5 गेंदें हो चुकी है, महंगे साबित हो चुके। इनामों का ऐलान होने के बावजूद भी जो वेरिएशन के साथ गेंदबाजी नहीं हो पा रही है। अब सिंगल ले लिया है, लेकिन यहाँ पे शायद फ्री हिट था। अंपायर के आउट हुए जी, आउट हो चुके हैं। अब यहाँ पर मुझे लग रहा है निनाद रन आउट हो गए। निनाद रन आउट हो चुके हैं। शुभम शिंदे, माफ कीजिए, शुभम शिंदे आउट हो चुके हैं। अच्छी पारी खेल रहे थे, रनआउट के रूप में अपना विकेट गंवा दिया। फ्री हिट था लेकिन रनआउट का मौका था। नो बॉल पे रनआउट होता है तो उसी रनआउट के रूप में उनको मैदान से बाहर जाना पड़ेगा। 2 विकेटों को पतन हो चुका है। ओवर की हो चुकी है समाप्ति। तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 27। ट्वेंटी सेवन टारगेट 35 है। अभी भी 9 रनों की आवश्यकता है। 8 रनों की, माफ कीजिए, 8 रनों की, 8 रनों की आवश्यकता है। यहाँ पे कास्बर 1911 के एक्स्ट्रा प्लेयर है। आज 124 GB का मेमोरी कार्ड लेके बैठे हैं ना दिवेश। 8 रन दूर अपने जीत से कास्बर 1911। आप गेंदबाजी पर आ चुके साहिल। पहली गेंद सीधे ब्लॉक होल में फेंकी थी, डॉट बॉल का इशारा। नितिन ने थोड़ी सी अच्छी विकेट कीपिंग जरूर की है, लेकिन स्कोर जो है वो ज्यादा बड़ा नहीं है। अगर 50-55 का स्कोर बन जाता तो एक अच्छा मैच बन सकता था, लेकिन जिस तरह की शुरुआत मिली मयूर भोर ने अपने टीम को, वहां से कहीं ना कहीं मैच बना के रखा है कास्बर 1911 के लिए। इस बार थोड़ा सा पटकी भी गेंद थी, 1 ही रन मिलेगा शायद, यहाँ पर नजदीकी मामला हो सकता था, लेकिन ज्यादा नुकसान नहीं उठा रहे। दोनों बल्लेबाजों को अच्छी तरह पता है कि कहीं ना कहीं कियांस सुपर किंग्स के जो खिलाड़ी को जो मनोबल है वो लगभग गिर चुका है। मैच उन्होंने पूरी तरह से हाथ से छोड़ा है। ये जानते हैं यह विकेट नहीं मिल पा रहा है। अगर विकेट मिलता भी है तो साझेदारियां बन रही है, तो ये साझेदारियां जो पनपती है तो कहीं ना कहीं इससे बल्लेबाजी के टीम को बहुत ज्यादा फायदा मिल जाता है। 28 रन बन चुके। इस बार रिवर्स स्वीप मारने का प्रयास, लाजवाब शॉट। 4 रन और मिलेंगे यहाँ पर। बेहतरीन बल्लेबाजी, 4 रन मिलेंगे। 4 रनों के साथ स्कोर 32 रन। अब केवल 3 रन दूर अपने जीत से। कई सीमा प्रीमियर लीग 2025 का ये ग्रैंड फिनाले, फाइनल एक तरफा होता हुआ दिख रहा है। अनुमान लगा था संतोष सर ने और विघ्नेश सर ने कि फाइनल एक अच्छा बनेगा, लेकिन अच्छा बना नहीं है क्योंकि स्कोर कम पड़ा। उसके बाद गेंदबाजी भी नहीं चल पाई है। सबसे बड़ी बात मयूर भोईर ने जिस तरह की गेंदबाजी की, 1 ओवर में 2 विकेट झटकाए। फिर से रिवर्स स्वीप मारने का प्रयास किया जाए, लेकिन अब पूरी तरह से चूके हैं। डॉट बॉल का इशारा। 4 गेंदें हो चुकी, 4 गेंदों में आ चुके कुल मिलाकर 5 रन। अभी भी इस ओवर की अगर 2 गेंदें शेष बची है, 3 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। अब नहीं तो कभी नहीं, केवल 2 गेंदें बची है। साहिल अपनी तरफ से पूरी कोशिश करवा रहे हैं, लेकिन ज्यादा बड़ा टारगेट नहीं है, केवल 3 रन आवश्यकता। अब डॉट बॉल का इशारा। साहिल इस बार ब्लॉक होल में फिर से डालने का प्रयास। अब डॉट बॉल का इशारा। ओवर की हो चुकी है समाप्ति। ओवर की हो चुकी है समाप्ति। 12 गेंदों में चाहिए केवल 3 रन। रिक्वायर्ड रन रेट है 1.50, यानी लगभग 1.5 के करीब का रन रेट है। अब मैच तो निकल चुका है। अब ये देखना होगा कि ये विजय रन किसके बल्लेबाजी से आता है। अब नए बल्लेबाज आए हैं विशाल, क्या इनके बल्ले से आता है विजय रन, ये देखना होगा। बिल्कुल एक तरफा होता हुआ मैच दिख रहा है। दबाव बिल्कुल नहीं है, विकेट हाथ में है। 8 विकेट हाथ पे। गेंदबाजी में बदलाव के निखिल भोईर शायद आए हैं गेंदबाजी पर। मिड विकेट की रिजर्व में गेंद गई, पैरों से गेंद को रोका है। 2 की डिमांड होनी चाहिए और 2 रन मिलेंगे भी। अब मैच स्कोर लेवल हो चुका है, केवल 1 रन दूर, केवल 1 रन दूर कास्बर 1911 कई सीमा प्रीमियर लीग 2025 का विजेता बनने के लिए केवल 1 रन दूर। वैभव भालचंद्र भोईर और मयूर अनंत भोईर इन मालिकाना टीम है। और इसी के साथ महेंद्र सिंह धोनी के अंदाज में इस मैच को किया है समाप्त। प्लेयर ऑफ द मैच